सच की आवाज, हर खबर सबसे तेज। ये है द हिंद 24 न्यूज, सच के साथ हर वक्त। नमस्कार, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज और मैं हूं आपके साथ साक्षी निर्वाण। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। मेडिकल एडमिशन के लिए होने वाली आगामी NEET परीक्षा की पृष्ठभूमि में छात्रों को असली परीक्षा का अनुभव देने के उद्देश्य से आयोजित एक मॉक टेस्ट रविवार 12 अप्रैल को शहर के माउंट कार्मेल स्कूल में सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस पहल को छात्रों से जबरदस्त प्रतिक्रिया मिली, जिसमें 600 प्रतिभागियों ने हिस्सा लिया। यह मॉक टेस्ट पश्चिम अकोला निर्वाचन क्षेत्र के विधायक MLA साजिद खान पठान की पहल पर आयोजित किया गया था। परीक्षा से पहले आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में बोलते हुए उन्होंने इस पहल के पीछे के उद्देश्य को स्पष्ट करते हुए कहा कि प्रतियोगी परीक्षाओं में सफलता पाने के लिए न केवल अकादमिक पढ़ाई की जरूरत होती है, बल्कि परीक्षा के पैटर्न और प्रभावी समय प्रबंधन से भी परिचित होना आवश्यक है। इस बीच कांग्रेस के पूर्व मंत्री और विधायक नितिन राउत ने भी इस मॉक टेस्ट के आयोजन स्थल का दौरा किया और इस पहल की सराहना की। छात्रों से बातचीत करते हुए उन्होंने प्रतियोगी परीक्षाओं में सफलता पाने के लिए निरंतरता, आत्मविश्वास और उचित मार्गदर्शन की अत्यंत आवश्यकता पर जोर दिया। परिणामस्वरूप यह स्पष्ट हो गया कि अंतिम परीक्षा से पहले आयोजित यह मॉक टेस्ट छात्रों के लिए अत्यंत लाभकारी सिद्ध हुआ। सर, आज आमदार साजिद पठाण साहेबातर्फे फ्री ऑफ चार्ज नीट परीक्षा पूर्व परीक्षेचे एक्झाम आहे, आपण या ठिकाणी आले, कसं बघता आपण हे? मी अकोला शहरामध्ये बरेच दिवसानंतर या ठिकाणी आलो आहे आणि आज अकोल्याचे आमदार आदरणीय साजिद पठाण साहेबांनी या माउंट कार्मेल शाळेमध्ये जे मॉक ट्रायल नीट 2026ची परीक्षा याचं त्यांच्याच नियमांतर्गत जे आयोजन केलं हे पूर्ण देशामध्ये आणि राज्यात कुठे झालं असेल असं मला वाटत नाही। आणि त्यांनी हे जे हा जो टप्पा या ठिकाणी गाठला आणि जे विद्यार्थ्यांसाठी जे आपण करू शकतो ते दाखवून दिलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यामुळे त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे। हे युग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे, हे युग डिजिटलचं युग आहे आणि या युगामध्ये स्पर्धात्मक परीक्षांना अत्यंत महत्त्व असतं आणि एखाद्या विद्यार्थ्याला, तरुणाला जर त्याच्या आयुष्यामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये जर चांगली उंची गाठायची असेल तर त्याला स्पर्धा परीक्षांमधनं पुढे जावं लागतं। आणि जाताना जेव्हा तो थेट त्या ठिकाणी जेव्हा परीक्षेला जातो थोडासा घाबरलेला असतो, थोडंसं बॅकफूटवर असतो, परंतु या ठिकाणी मॉक ट्रायल घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता ही बदलेल आणि त्यांना एक अशा प्रकारचं स्ट्रॉंग कमिटमेंट त्यांचं निर्माण होईल त्यांच्यामध्ये आणि त्यांना वाटेल की ही परीक्षा आमच्यासाठी फार सहज आहे आणि ते त्याला क्वालिफाय करून जाऊ शकतील। त्यामुळं हे जे योगदान साजिद पठाण आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी केलेलं आहे हे निश्चित रूपाने येणाऱ्या या पिढीसाठी आणि खास करून या ठिकाणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया NSUI ही काँग्रेस पक्षाची विद्यार्थ्यांची संघटना यांनी त्यासाठी पाठबळ उभं केलेलं आहे। हे मला नाही वाटत की देशामध्ये कोणीही केलं असेल, याचं निश्चितच स्वागत केलं पाहिजे आणि याला इतरांनी सुद्धा फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं। मी साजिदजींनी जेव्हा मला या ठिकाणी सांगितलं, मी म्हटलं मला येऊन बघू द्या। मी बघितलं आणि मला वाटतं की मी सुद्धा माझ्या मतदारसंघात अशाच प्रकारचं करावं जेणेकरून नवीन पिढीला एक संसाधन या ठिकाणी निर्माण होईल। मी या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो। देखते रहिए द हिंद 24 न्यूज।